घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। अथर्व, तो आतमध्ये ना म्हणून जरा जोरात हाक मारली। राहू दे। बावळट आहेस का? तुझं लक्ष कुठे असतं का? सॉरी सॉरी, आज ना माझं चित्तच थाऱ्यावरती नाही। आई बाबा नाही ना घरात, सारखे त्यांचेच विचार डोक्यात आहेत। आव, तुमच्या लक्षात आहे ना आज आपल्याला अथर्वच्या शाळेत जायचंय, ते पेरेंट्स मीटिंग आहे आज। आज? हा, अहो 2 महिन्यांनी असतेच ना मीटिंग, झालेच ना 2 महिने। चलाल ना? हो। भाऊजी, आती हो। तनिक जल्दी आइएगा। आओ, चहा मांडलाय, पाहता का जरा चहाकडे? राधिका, तुला किती वेळा सांगितलं ही असली बायकी कामं? बरं, मी गॅस बंद करते। हाँ हाँ भैया। शाय, आता या अथर्वच्या शाळेत जावं लागणार। ये लो पैसे, चाय देती हूँ। हाँ? अरे नहीं नहीं भाऊजी, आज हमका चाय नहीं चाहिए। क्यों? क्या हुआ? तबीयत तो ठीक है ना? अब आपसे कहाँ छुपाना भाऊजी, थोड़ा तंगी चल रहा है और ऊपर से हमारा बिटवा कल रात से बीमार है। हो का? काय झालं? पता नहीं, मगर बुखार उखार होगा। मग डॉक्टरांना दाखवलं का? कैसे दिखाएंगे भाऊजी? हम गया था डॉक्टर के पास, हाँ? वो ससुरा पैसा मांग रहा है। पैसा मांगना कोई बुरी बात नहीं है, उसका भी रोजी रोटी है। पण किती पैसे पाहिजे? यही कुछ 2000 रुपया। रुक, मैं देती। अरे नहीं नहीं भाऊजी, हम बंदोबस्त कर लूंगा। पैसे काय मुलाच्या तब्येतीपेक्षा मोठे असतात का? थांबा, आणते। पर भाऊजी, रुको, लाती हूँ। अरे नहीं भाऊजी, भाऊजी, अरे सुनिए तो। आओ, मी काय म्हणते, आपले ते भैयाजी आहेत ना? आपले भैयाजी म्हणजे रामप्रसादजी। बर, मग त्याचं काय? त्यांच्या पोराला बरं नाही, आहो एका स्पेशल डॉक्टर कडे न्यायचंय, 2000ची गरज आहे। मग मी काय करू? नाही तर म्हटलं आपण देऊन देऊ। राधिका, आपण काही सेवाभावी संस्था नाही उघडली त्या, हवे त्याला हवे तेव्हा पैसे द्यायला। नाही, आता त्याला अशा परिस्थितीत आपणच मदत करायला पाहिजे ना। कसली परिस्थिती का? हे लोक ना 1 नंबरचे चालू असतात। तुझ्यासारखे भोळसट आणि बावळट गिरायक दिसली ना की त्यांच्याकडून पैसे कसे उकळायचे यांना बरोबर कळतं, बाकी काही नाही। कायचे काही बोलून राहिला तुम्ही तर? असं काऊन करेल तो? आता किती दिवसापासून दूध द्यायला आपल्या घरी येतोय, मला नाही वाटत तो खोटं बोलत असेल। तुला नाही ना वाटत? मग तू दे, माझ्याकडे या असल्या लोकांना द्यायला पैसे नाहीत अजिबात। तुमच्याकडे कुठे मागून राहिली होती मी? अहो माझ्याकडे साठवून ठेवलेले पैसे आहेत ना, त्यातनच देणार होती मी फक्त तुमच्या कानावर घाल। मग सांगितलं तरी कशाला आधी? आता तुम्ही माझ्यापासून लपवून काही करता का? नाही ना, मी काऊन करीन? त्यांना आता गरज आहे, देते पैसे। ये आपसे ऐसा पैसा लेना हमको अच्छा नहीं लग रहा है भाऊजी। भैयाजी घ्या, घ्या बरं, आणि तुमच्या पोराला पहिले डॉक्टरकडे घेऊन जा। आणि काय म्हणतात डॉक्टर मला पण सांगा।
आपका बहुत बहुत धन्यवाद। क्या कहे, हमको अभी कुछ सूझ नहीं रहा है, मगर इतना बड़ा उपकार हम कैसे चुकाएंगे भाऊजी? उपकार बिपकार काही नाही। आता मी तुम्हाला भैयाजी म्हणते ना, हा भैया म्हणजे भाऊच की, हो की नाही? मग जसं संकटाच्या वेळी भाऊ बहिणीला मदत करतो, तसंच अडल्या नडल्याला बहिणीनं भावाला मदत केली तर काय बिघडते, हो ना? हो हो, बहुत बहुत धन्यवाद। और नीट जा। आता हो भाऊजी। हो। ए इकडे काय होतंय? काय काय झालं? तुला मी किती वेळेला सांगितलंय ही असली नसती नाती जोडत जाऊ नकोस म्हणून। तू म्हणजे ना धन्यवाद आहेस। भैयाजी काय म्हणते, चहा काय पाजते, आणि आज पैसे। त्याला गरज होती ना राधिका। आपल्याकडे ना सध्या पैशांची बोंबाबोंब आहे, माहितीये ना तुला? काल तो सुबोध गुप्ते काय म्हणाला आठवतोय का? शेअर मार्केटमध्ये मोठा लॉस झालाय मला, पैसे नाहीये तिथे, आई बाबांनाही पाठवायचे नागपूरला, आणि तू आपलं सगळ्यांना पैसे वाटत फिरतेस। तुझ्याशी ना काही बोलण्यातच अर्थ नाही, मी निघतोच ऑफिसला। तुम्ही असे तडकाफडकी रागवून ऑफिसलाच काय निघून राहिले? काय गप्पा मारत बसू तुझ्याशी? कायचे काही बोलता तुम्ही पण? विसरले का तुम्ही? आता सांगितलं ना अथर्वच्या शाळेत जायचंय म्हणून। तू एकटी नाही का जाऊ शकत? नाही ना, शाळेत कंपल्सरीच आहे, आई बाबांनी यायचंच म्हणून। तुम्ही थांबा, मी अथर्वला तयार करून आणते। हा थांबा थांबा, अथर्व! म्हणजे जावं लागेलच मला, लगेच शनायाला कळवायला हवं। Good morning, baby. हाय डार्लिंग, गुड मॉर्निंग। I'm missing you a lot. मी पण रे, खूप। लवकर ये ना घरी, मी एकटी आहे। का? ती भक्ती कुठे आहे? तिची काहीतरी बोरिंग मीटिंग होती शाळेत, ती गेलीये लवकर। अरे सगळेच शाळेतल्या मीटिंगला चालले की काय? अगं मी तुला तेच सांगायला फोन केला होता की मलाही शाळेच्या मीटिंगला जावं लागतंय। शाळेतल्या मीटिंगला? हो ग, त्या अथर्वच्या शाळेमध्ये पेरेंट्स मीटिंग आहे, त्याच्यासाठी जावं लागतंय मला। ओ गॉड, अथर्वच्या शाळेतली मीटिंग? ही शपथ, म्हणजे ही तीच मीटिंग आहे ज्यासाठी भक्ती आज लवकर गेली आहे। शपथ, आता तिथे अथर्व असणार, तिथे गॅरीला बघणार, तिला कळणार गॅरी। ओ यार, नाही 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 नाही, गॅरीला तिकडे जाऊ द्यायचं नाहीये। गॉड, काय करू? शनाया आहेस ना तू? बेबी, माझं खूप डोकं दुखतंय रे। काय काय झालं काय तुला? काल रात्रीपासून डोकं दुखतंय आणि आता जरा जास्तच दुखतंय। अरे बापरे, आयु ओके सोना? नो, नॉट ओके। काल रात्रीपासून डोकं दुखतंय रे, आणि काही खाल्लं पण नाहीये मी। आता तर माझ्यात उठून कॉफी करायचं तर आण पण नाहीये, त्यात भक्ती नाहीये घरी। बेबी, मला खूप त्रास होतोय रे, आणि मी एकटीच आहे घरात। मी कुठे चक्कर बिक्कर येऊन पडले तर? नाही असं काही होणार नाहीये, तू अजिबात उठू नकोस बरं, जिथे आहेस तशीच बसून राहा, ओके? पण मी न खाता पिता अशीच पडून राहिले आणि मला काही झालं तर? हे बघ, काही होणार नाही तुला, हा? डोंट वरी एट ऑल। मी येतो ना तिथे टू टेक केअर ऑफ यू। हा गॉड, सोना, यू सो स्वीट। माझं डोकं खूप दुखतंय, मी नंतर बोलते। बाय बाय, सी यू। हॅलो हॅलो हॅलो, शनाया? फीलिंग सिक। आओ, अथर्व तयार आहे? हा, आता मी साडी नेसून येते, मग निघूया आपण। ए थांब, मला आता नाही येता येणार अथर्वच्या शाळेत। काऊन? काऊन काय काऊन? मीटिंग आहे माझी महत्वाची। अथर्वच्या शाळेत पण मीटिंगच आहे ना। त्याची मीटिंग महत्वाची की माझी? असं काऊन करून राहिले तुम्ही? आत्ताच थोड्या वेळापूर्वी तर तयार झाले होते ना यायला, असे एकदम काऊन पलटून राहिले? अरे पालटून राहिले म्हणजे? मला आत्ता ऑफिस मधून फोन आलाय, अर्जंट मीटिंग आहे, तर मला जावं लागेल की नाही? मीटिंगला आपण दोघांनी जाणं कंपल्सरी आहे, मी एकटीच कशी जाऊ? का? ती रेवती नाही जाणार का एकटी? तिच्या नवऱ्याला घेऊन जाणार आहे बरोबर, बोल ना। पण काय? विचारलेल्या प्रश्नाचं आधी उत्तर दे।
नाही ती रेवती एकटी जाणार आहे की तिचा नवरा येणार आहे बरोबर? हा झालं तर मग जशी ती बिना नवऱ्याची जाऊ शकते तशी तू जाऊच शकतेस. आहो काय हो नाही नाही पण हो नक्कीच जाऊ शकते. रेवती तू राधिका खरंच काही प्रॉब्लेम कसं आहे ना, जबाबदारीची जाणीव पुरुषांपेक्षा स्त्रियांना नेहमीच जास्त असते आणि स्त्रियांना कधीही कुठेही जायला कुणाच्याही सोबतीची गरज नसते. ह्यांना कुठे जायचंय तिकडे जाऊ देत. आपण दोघी पेरेंट्स मीटिंग अटेंड करूयात. अहो अहो तरी पण एकदा राधिका ठीक आहे, जबाबदारीची जाणीव ही स्वतःची स्वतःला व्हायला लागते. जबरदस्तीचा रामराम करण्यात काय अर्थ आहे? कपडे बघूया. शी नको, पण कपडे कालच घेतले. देन व्हॉट या कॅरी. सनाया सनाया ये आती, डोर इज ओपन. काय ग बरं वाटतंय का? अरे खूप डोकं दुखतंय. तू चल बरं आपण लगेच डॉक्टरकडे जाऊ. चल. नाही नाही, म्हणजे मी गोळ्या आणल्यात ऑलरेडी आणि डॉक्टर म्हणाले की रेस्ट कर म्हणून आणि खाऊन घे काहीतरी. अगं मग खाल्लंस का काही? नाही ना, मला तो उठून कॉफी करता येत नाहीये. थांब मी काहीतरी ऑर्डर करतो लगेच. हा ओके ठीक आहे. नाही नाही नको, मला बाहेरचं चालणार नाही ना आज. अगं मग काय करायचं? यादी एक काम करशील का रे? बोल ना. माझ्यासाठी ऑमलेट कर ना. ऑमलेट? मी? हो का, काही प्रॉब्लेम आहे? नाही तसं नाही, पण असली बायकी कामं मी कधी करत नाही ग. आऊ हाय गो, माझं डोकं. बरं मॅडम काहून हो थांबून घेतलं? नाही म्हणजे अथर्वच्या अभ्यासाची काही कंप्लेंट वगैरे नाही ना? नाही नाही तसं काही नाही. मगाशी सगळ्या पेरेंट्स समोर मला बोलता आलं नसतं ना, म्हणून तुम्हाला आता थांबवून घेतलंय. अभ्यासाच्या बाबतीत त्याची काही तक्रार नाहीये. तो खूप हुशार आहे आणि सगळं व्यवस्थित करतोय. असेनच ना, पुरा त्याच्या बाबांवर गेलाय. पण माझी एक कंप्लेंट आहे. काहून हो? काय झालं? अथर्व बाळा तू बाहेर जा खेळायला. नाही म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आजकाल ना अथर्वचं बोलणं फार बिघडलंय. म्हणजे तो सतत मुलांना ना बिंडो, बावळट, मूर्ख असं म्हणत असतो. नाही म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की तो हे सगळं मुद्दाम करतोय. अनावधानाने होत असेल त्याच्याकडनं कदाचित, पण मग तो हे शिकला कुठून? नाही म्हणजे मुलं जनरली मोठ्यांचं अनुकरण करतात. तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरी असं कोणी बोलतं का हो सतत? तू बावळट आहेस का तू? तुला मी किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावत जायचा नाही म्हणून. अहो तसं नाही, मी नाही. गप्पा बस. नाही मला फक्त इतकं सांगायचंय की तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. कसं आहे ना, तो कितीही हुशार असला ना तरी त्याच्या अशा बोलण्यामुळे शाळेत त्याची इमेज वाईट होऊ नये इतकंच मला वाटतं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मी लक्ष देईन त्याच्याकडे. अथर्वचे बाबा का नाही आले? मला त्यांच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. ते येणारच होते इथे, पण वेळेवरती त्यांना एक महत्वाचं काम आलं म्हणून मी इकडे आले मीटिंगला. आता ते तिकडे मीटिंग करत असतील. गॅरी किती वेळ, भूक लागली. हो झालं 2च मिनिटं. त्याचं काय, मला सवय नाही ना हे सगळं करायची, म्हणून थोडा वेळ लागतोय. 2 मिनिटं प्लीज जरा फास्ट कर ना. काय झालं? काय नाही, बोट चिरलंय. गॅरी या असल्या कामाची सवय असली पाहिजे. हा हो ना, सवय तर नाहीये. घरी सगळं बायकोच करते ना.
पण तिचा नाही हात कापला गेला कधी. त्यात काय एवढं कौतुक करण्यासारखं नाही. हो म्हणजे काय, भाज्या चिरणं म्हणजे काय एव्हरेस्ट सर करण्यासारखं थोडीच आहे. तशी बावळटच आहे ती. आमच्या घरात असं कोणीच नाही बोलत. तुम्ही ऐकलं कोणाच ठाऊक. मी सांगेल त्याला असं नसतं बोलायचं म्हणून. आणि हो, त्याच्या बाबांनाही सांगा काळजी घ्यायला. नाही म्हणजे फक्त एकाने सांगून काही होत नाही ना. आणि कधी कधी मुलं आईपेक्षा जास्त बाबांचं ऐकतात. बाबांचा धाक असतो ना. नाही हो बरोबर, मी सांगेन त्यांनाही. बरं निघू. हो चालेल. थँक्यू मॅडम. येऊ. हो या. इथे येते थोडं. तुझ्या हेड मसाजने खरंच डोकं दुखणं थांबलंय माझं. मग आता मी थांबवलं तर चालेल का? कारण दिवसभर डोकं दाबून दाबून हात दुखायला लागलेत का माझे? ओ आय एम सो सॉरी. ऍक्च्युली मी म्हंटल ना तुझ्या हातात खूप जादू आहे म्हणून थांबवलं नाही. खरं तर आता इच्छा नाहीये पण ठीक आहे. नाही अगं, मी पण केलं असतं, पण आता निघू का मी? सॉलिड उशीर झालाय ना. बर, खा वेळेवर, झोप व्यवस्थित आणि औषधं घे. ओके अँड मिस मी. ओके बाय. बाय. चला, माझं काम झालं. तुला आज पॅरेंट्स मीटिंगला पण जाऊ दिलं नाही आणि तुझ्याकडून स्वतःची चांगली सेवा पण करून घेतली. वाव शनाया, यू आर जीनियस. तू काहून असं बोलते? कोणी शिकवलं तुला? आई, पापा तुला म्हणतात ना आजचं. ते मोठे आहेत आणि तू लहान आहेस. हे बघ, तू असं बोलायचं नाही. हा, नाही तर सगळेजण तुला वाईट म्हणतील ना. बापाला का नाही बोलत? हे पहा अथर्व, फालतूची बडबड नको हा मला. पुन्हा असं कुणालाही बोलायचं नाही. आणि जर पुन्हा असं कुणाला बोललास तर तू आणि मी आहे. काय झालं? का ओरडतेस त्याच्या अंगावर? पापा, आई माझ्यावर नागोली. का ओरडते सुगीस? हे जर तुम्ही मीटिंगला आला असता ना शाळेत तर तुम्हाला कळलं असतं. पण तुम्हाला तर वेळच नव्हता ना. तुम्हाला ऑफिसला जायचं होतं. महत्वाची मीटिंग होती माझी, सांगितलं होतं ना. पण तुम्ही तर मीटिंगला गेलेच नव्हते. मीटिंगलाच काय, तुम्ही ऑफिसलाही गेले नव्हते. दुपारी ऑफिसमध्ये फोन केला तर म्हणे आज तुम्ही आलेच नाही ऑफिसला. कारण ऑफिसला मीटिंग नव्हतीच. म्हणजे आमच्या ऑफिसला मीटिंग नव्हती, क्लायंटच्या ऑफिसला होती. आणि काय ग, तू 50 वेळा फोन काय करतेस ऑफिसला? तुला एकदा सांगितलं कळत नाही का? हा, संशय घेतेस माझ्यावर? बावळट. एक मिनिट. अथर्व, तू आज जा खेळायला. नाही मग इथेच खेळायला. आज जा, आज जा सांगितलं ना. जा. हे झालंय काय तुला? काय ग, काय चिडचिड लावली सुगीच? यापुढे बावळट, बिंडोक, मूर्ख असे शब्द या घरात वापरायचे नाहीत. का नाही वापरायचे? हे माझं घर आहे आणि मला हवं तसंच बोलेन मी इथे. कुणाच्या बापाची भीती आहे का मला? पण तुमचं बोलणं ऐकून अथर्व पण तसंच बोलून राहिलं. त्याच्या शाळेतल्या पोरांबरोबर तो तसंच बोलायला लागलाय. त्याच्या मिसनी कंप्लेंट केली आज माझ्याकडे. ए, ती कंप्लेंट बिप्लेंट मला नको सांगूस. त्यांना सांग काय शिकवायचं असेल ते शाळेत, मला नाही शिकवायचं. आय डोंट केअर. थांबा. काय? आजवर तुम्ही मला मूर्ख, बिंडोक, बावळट असं काही बाई बोलत राहिलं. सगळं ऐकून घेतलं, पण यापुढे नाही ऐकून घेणार. मी एक आई आहे आणि कुठली आई आपल्या पोराला कुणी वाईट बोललेलं नाही सहन करू शकत. आणि तुम्ही जे बोलता ना ते माझ्या पोरावर वाईट संस्कार करणार आहे. आई बाप म्हणून आपली काही जिम्मेदारी असते का नाही? आपण लहान पोरांसमोर कसं वागावं, कसं बोलावं याला काही तारतम्य असतं का नाही? लहान पोरं आपलंच अनुकरण करते. आपण जसे वागतो, जसे बोलतो ते पाहून वागते. आणि त्याला तशीच सवय लागली तर कोण त्याला चांगलं म्हणेल आणि आपल्यालाही? सगळेजण असंच बोलतील ना. अथर्वच्या आई वडिलांनी त्याच्यावरती चांगले संस्कार नाही केले म्हणून बिघडून राहिलं हे पोरग. तुम्ही मला जे काही बोलता ते मी सगळं सहन करेन, पण
याचा परिणाम माझ्या पोराच्या भविष्यावर होत असेल तर ते मी नाही सहन करणार. आणि लक्षात ठेवा, यापुढे असे शब्द वापरलेले मला चालणार नाही.